हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कंचन पाटील केटी ब्लॉग. तर आज आम्ही खूप सुंदर सुंदर साड्या घातल्या आहेत आणि आम्ही चाललो आहे मथुरा आणि वृंदावन. ₹10 क्या? ₹10 नहीं है मेरे पास. लगवाना नहीं है दादा. तुलसी वाला लगा. मॅडम आता काय खाता? पोहा आहे, पराठा. मी आलो आहे वृंदावनला, पण इथं थोडा वेळ आहे. 8:30 वाजता ते मंदिर खुलते, तर त्यामुळे आता मी पहिले थोडा नाश्ता करून घेतो आणि नंतर मग तुम्हाला प्रेम मंदिर मध्ये नेतो आणि आम्ही जातो. तेरा नाम क्या है रे? पवन. अरे बाई, खूप ताण लागली वाटते. घे, चांगलं काम करत आहे, पुण्याचं काम आहे. श्रुते बेटा छान आहे. नाही लगाना है, ज्यादा बुंदी बना दूंगा. नाही नाही. नाश्ता करून झाल्यावर मग आम्ही लागलो लाईनमध्ये. मंदिर उघडायचा वेळ झाला होता, 8:30 वाजले होते. त्याच्यामुळं इथे सर्व लोक खूप अचानकमध्ये खूप गर्दी झाली आतमध्ये जाण्यासाठी. आणि हे आहे एंट्रन्स गेट. याच्यातून आतमध्ये गेल्यानंतर थोडी चेकिंग होते बॅग वगैरेची आणि त्यानंतर आपण डायरेक्ट प्रेम मंदिर बघू शकतो. तर इथे गेला खूप सुंदर अशी व्हाईट टेक्स्चरमध्ये पूर्ण हे मार्बल्सची बिल्डिंग म्हणजे मंदिर बनवलेलं आहे. खूप सुंदर दिसत होतं आणि वातावरण पण खूप छान होतं. मंदिराच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला बरेचसे असे वेगवेगळे स्पॉट्स मिळतात जे कृष्णाच्या जीवनावर अवलंबून आहे. जसं हा गोवर्धन पर्वत उचलणे आणि बरेचसे आहे. याच्यानंतर जे आहे एक आणखी आहे तो म्हणजे की कृष्ण माखन खाऊन धावतो आणि त्याची आई त्याच्या मागे मागे त्याच्या मागे मागे धावते. आणि हा सीन खूपच क्यूट वाटत होता. ते खूप ते जे बावल्या आहे इतक्या चांगला दिसत होतं ते धावताना वगैरे, खूपच मस्त वाटत होता. आणि हा जो नेक्स्ट सीन आहे हा आहे की जेव्हा कृष्णाचा जन्म झाला होता, त्याचे जे वडील आहे हे त्याला त्या कारागृहामधून तो नेतो नदी पार करून. तो हा सीन आहे तो. आणि त्याच्यानंतर आम्ही मेन मंदिरमध्ये एंटर केलो. तर मेन मंदिरमध्ये एंटर केला तर इथे जास्त व्हिडिओ अलाउ तर होते नाही. मी माझ्याकडनं जितकं जमलं मी तितके काढले आणि मग आम्ही बाहेर. मंदिर फिरून झाल्यानंतर आम्ही गेलो बाहेर. तर बाहेर खूप चांगले चांगले बांगड्या वगैरे होत्या, बँगल्स होते. आणि त्यानंतर मग थोडे काही स्टॉलमध्ये मूर्तीज वगैरे पण होत्या छोट्या छोट्या. तर मला हे खूप क्यूट वाटलं होतं, तर मी याच्यातले बरेचसे घेतले. तर फायनली आता आम्ही निघालोय वरून परत जायला रेल्वे स्टेशन साठी. खूप थकलो आता आम्ही. आता जास्त झालेल्या साड्या घालून साड्या ठीक आहे म्हणा, पण तरी पण धूळ वगैरे खूप जास्त आहे. तर ठीक आहे, छान आहे प्रेम मंदिर, चांगलं आहे, मस्त नक्की आहे, अवश्य बघा. खूपच सुंदर आहे. रेवती, तू चान्स मिस केला, पण कधीतरी नक्की ये. स्पेशली गिफ्ट आणलेले. हा, आम्ही गिफ्ट पण घेतलाय तुझ्यासाठी. तुला नक्कीच आल्यावर भेटून जाईल. रेवती अँड मृणाली हा. गिफ्ट आणलेलं आहे. त्यांचं खूप आवडीचं आहे, तुम्हाला खूप आवडेल. आय होप. मृणाली, रेवती, बी रेडी फॉर गिफ्ट. तर हा व्लॉग आम्ही इथे सेंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग.